आज आपण जी घटना बघणार आहोत त्या घटनेचं पोस्टर किंवा थंबनेल जे आहे वरचं ते तुम्ही बघितलेलं असेल. तर आजकाल कुणाचा नाही काही नेम, गेम करणाऱ्याचीच कशी झाली गेम. आता याच्यावरती मी जास्त काही बोलत नाही. एक सस्पेन्स घटना आज आपण बघणार आहोत आणि त्यासाठी आपण चाललेलो आहोत दिल्लीला. दिल्ली या ठिकाणचं ग्रेटर नोएडा आहे, त्या ठिकाणचं दादरी पोलीस स्टेशन आहे किंवा दादरीचा परिसर आहे. त्या भागामधलं सरस्वती विहार या ठिकाणची एक सोसायटी आहे. त्या सोसायटीमध्ये पुष्पेंद्र नावाचा एक व्यक्ती राहतोय. वय साधारण 40-50च्या आसपासचं आहे आणि त्याची पत्नी आहे राजकुमारी, तिचं वय साधारण 40-45च्या आसपासचं आहे आणि यांना 17 वर्षाची एक मुलगी आहे. अशा पद्धतीने हा परिवार आहे, सामान्य कुटुंब आहे, घरची परिस्थिती मध्यम आहे आणि राजकुमारी म्हणजे पत्नी जी आहे ती आजूबाजूच्या लोकांच्या घरी जाते आणि धुणी-भांडी करते, स्वयंपाक करते आणि याच्यातनं तिला चांगल्या पद्धतीनं पैसे मिळतात आणि हे पैसे ती वाचवते आणि त्याच्यातून तिचा वेगळा धंदा सुरू आहे आणि तो आहे व्याजानं पैसे देण्याचा. तर अशा पद्धतीनं ती पत्नी काम करते आणि पती जो आहे त्याचं नोकरी आहे, त्याचं काम चाललेलं आहे आणि मुलगी जी आहे तिचं शिक्षण चाललेलं आहे. अशा पद्धतीनं घरातील तीनही मंडळी हे बिजी आहेत, सगळं सुरळीत चालू आहे असं वाटत होतं, पण दिसतं तसं नसतं. आणि याच्यामुळे मधूनच ते पती आणि पत्नी, आता मुलगी 17 वर्षाची आहे याचा अर्थ त्यांच्या लग्नाला किमान 18 वर्ष तरी झाली असतील. म्हणजे 18 वर्ष लग्नाला झाले तरी सुद्धा नवरा बायकोमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होत होते, भांडणं होत होते. तारीख आहे 26 सप्टेंबर 2023. आता या दिवशी सकाळी राजकुमारी म्हणजे पत्नी जी आहे ती नेहमीप्रमाणे लवकर उठली आणि मग तिनं घरातलं सगळं आवरलं आणि आवरल्यानंतर मग तिनं धुणी भांडी करण्यासाठी ती घरातनं बाहेर पडली. त्यावेळेस साधारणपणे 8 वाजण्याचा सुमार झाला होता. आता घरातल्या जवळच म्हणजे तिचं घरातनं बाहेर पडल्यानंतर जवळच सूरजपूर हा भाग आहे, त्या ठिकाणच्या एका सोसायटीमध्ये ती निघालेली होती आणि पती जो आहे पुष्पेंद्र तो घरात होता, मुलगी शिक्षणासाठी बाहेर गेलेली होती. अशा पद्धतीनं आता ती घरातनं बाहेर पडली आणि रस्त्यानं जात असताना अचानकपणे एक दुचाकी तिच्या समोर आली. त्याच्यामधले 2 अज्ञात व्यक्ती आहेत ते त्या ठिकाणी खाली उतरले आणि काही काळाच्या आत त्यांनी हिच्यावरती पिस्तूल जो आहे किंवा तमंचा जो असतो तो हिच्यावरती ताणला आणि तिच्यावरती गोळ्या झाडल्या. 3 गोळ्या तिला लागल्या. एक लागली कमरेला, एक लागली पोटाला आणि एक लागली हाताला आणि ती रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळलेली आहे. आणि काही काळ या आजूबाजूला ते आवाज झाला, मोठा गोंधळ झाला, दहशत निर्माण झाली, लोक सैरावैरा पळायला लागले होते. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली आणि तिच्या घरच्यांना सुद्धा कळवण्यात आलं आणि जवळजवळ अर्धा तास ती जी राजकुमारी आहे ती त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली होती. आता पोलीस आले, घरचे आले, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे आणि पती पुष्पेंद्र जो आहे तो त्याची मुलगी वगैरे ही सगळी मंडळी तिथं आलेली होती. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेला होता आणि आता चौकशीला सुरुवात होते. मारेकरी 2 होते, ते 2 व्हीलरवरती आले होते, पण ते कोण होते, काय होते याच्याबद्दलची माहिती घ्यायला पोलिसांनी सुरुवात केलेली होती. आणि त्या मारेकऱ्यांची देहयष्टी कशी होती, गाड्या कशा पद्धतीच्या होत्या, त्या कोणत्या दिशेनं आल्या होत्या, त्या कोणत्या दिशेनं गेलेल्या होत्या, याबाबत ती सविस्तर माहिती आजूबाजूच्या लोकांकडून त्यांनी घेतली होती आणि पोलिसांची काही पथकं तयार झाली होती आणि आता त्या मारेकऱ्यांचा शोध चालू होता. पोलीस ज्यावेळी घरच्यांची चौकशी करायला लागली, आता बाहेरच्या लोकांची तर चौकशी केली, घरच्यांची पण चौकशी केली, त्यांच्याकडूनही माहिती घेतली, पती पुष्पेंद्र जो आहे त्याला विचारपूस केली, मुलीकडे चौकशी केली. आता यावेळेस मुलीनं एक अशी माहिती दिली की तिची मावशी आहे म्हणजे राजकुमारीची एक बहीण आहे, तिचं नाव आहे सोनिया उर्फ सोनू हे मेहरचंद असं काहीतरी नाव. तर ही सोनू मेहरचंद जी आहे तर तिचा पैशासाठी ती हिला त्रास देत होती, काहीतरी यांचं पैशाचं देवाणघेवाणाचा वाद होता. आणि ही जी मावशी आहे ती मावशी हरियाणामधलं पलवल हा जो जिल्हा आहे त्या ठिकाणचं घोडी नावाचं गाव आहे तर त्या गावामध्ये राहत होती. आता हे पोलिसांना कळल्यानंतर मग पोलीस तिच्या गावापर्यंत पोहोचलेत, कारण पोलिसांना संशय होता की कदाचित पैशाच्या गोष्टीसाठी त्या बहिणीनं काही हिला मारलं किंवा असं काही हात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक पथक त्या बहिणीला ताब्यात घेण्यासाठी त्या गावाला गेलेलं आहे आणि त्यांनी तिला ताब्यात घेतलं आणि दादरी पोलिसांमध्ये तिला आणण्यात आलं होतं. आणि मग तिच्याकडे विचारपूस करायला सुरुवात केली, पण तिनं सांगितलं की मला काय माहीत नाही वगैरे 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 असं सांगायला सुरुवात केली. आता पोलिसांच्या समोर प्रश्न होता की एक धुणी भांडी करणारी बाई आहे, तिची हत्या होते. आता तिची हत्या कोण करतं, का करेल, तमंचा वापरला गेला, 2 व्हीलरवरती मारेकरी आले होते. आता हे जे मारेकरी आहेत ते मारेकरी सुपारीबाज असावेत आणि जर ते सुपारीबाज होते तर यांना सुपारी कोणी दिली.
आणि वर आपल्याकडे खायला सुपारी नसते, लोक दुसऱ्याला मारायला सुपारी देतातच कशी? तर अशा पद्धतीचे अनेक प्रश्न होते आणि कदाचित या सगळ्या गोष्टीमध्ये काहीतरी लोचा असण्याची शक्यता आहे आणि याच्यामध्ये ही पैशानं व्याजानं पैसे वगैरे द्यायचे, त्याच्यामुळे पण ही हत्या झाली असावी का? वेगवेगळे अंदाज पोलिसांच्या समोर होते आणि त्या अनुषंगाने तपास पण चाललेला होता, पण हाती मात्र काहीही लागलेलं नव्हतं. आणि पोलिसांनी त्या भागातले CCTV किंवा प्रत्यक्षदर्शी CCTV फुटेज तपासले, प्रत्यक्षदर्शींची जबाब घेतले आणि मारेकरी जे होते म्हणजे टू व्हीलरवर आलेले त्यांची थोडी थोडी ओळख पटायला लागली होती, कारण ते जे मारेकरी होते किंवा ते जे टू व्हीलरवर आलेले होते तर त्यांचं अगोदरचं पण पोलिसांचं रेकॉर्ड होतं आणि त्यामुळे दोन नावं समोर आली होती. एक होता अरविंद उर्फ मोनू गुर्जर आणि दुसरा होता अनिकेत उर्फ दुजाणा असं नाव समोर येतं. दोघंही अट्टल गुन्हेगार होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेतला, त्यावेळेस पोलिसांना समजलं की रविवारी दोघंही हे जे मारेकरी आहेत ते दादरी भागामध्ये कोणाला तरी भेटायला येणार आहेत ही माहिती मिळाली. आता पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला, गस्त सुरू झाली आणि त्यावेळेस गस्त चालू असताना अरविंद उर्फ मोनू गुर्जर आणि अनिकेत हे दोघंही त्या दादरी भागामध्ये आले होते. पोलिसांच्या समोर आले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला, पण ते काय थांबले नाहीत. पोलीस अटक करणार एवढ्यात ते तिथून पळायला लागले, फरार व्हायला लागले. त्यावेळेस पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला, त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला, म्हणून पोलिसांनी उत्तरादाखल त्यांच्यावरती गोळीबार केला आणि त्या दोघांच्याही पायाला एक एक गोळी लागलेली होती आणि त्याच्यानंतर मात्र हे दोघं जखमी झाले आणि नंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. आता अटक केली पण त्यांना दवाखान्यात न्यावं लागलं. दवाखान्यामध्ये नेलं, त्यांच्यावर उपचार केले आणि त्यांची विचारपूस सुरू झाली. आता पोलिसांना वाटलं की हा जो जितू आहे तो गुन्हेगार होता, त्याला पकडलं, त्याला अटक केली म्हणजे हे प्रकरण सुटलं किंवा हा प्रश्न सुटला, पण तसं नव्हतं. हत्याकांडाच्या पाठीमागे मुख्य सूत्रधार वेगळाच होता. त्या जितूला ताब्यात घेतलं आणि सुरुवातीला मी नव्हतो, मला माहीत नाही वगैरे वगैरे, आणि नंतर पोलिसांनी खाकीचा खाक्या दाखवला आणि त्याच्यानंतर एक नाव समोर आलं, ते होतं पती पुष्पेंद्र याचं. म्हणजे पुष्पेंद्रनंच आपली पत्नी राजकुमारी हिची हत्या करण्याची सुपारी दिली होती हे स्पष्ट झालं आणि हे स्पष्ट होईपर्यंत तो पती जो आहे तो तिथून गायब झालेला होता. आता त्या पतीचा शोध चालू होता. पोलिसांनी 1 ऑक्टोबर 2023ला या पुष्पेंद्रला सुद्धा अटक केली, ताब्यात केली, म्हणजे ताब्यात घेतला आणि मग त्यानं त्याचा गुन्हा वगैरे होता तो त्यानं कबूल केला. आणि हे प्रकरण आता समोर जसं दिसत होतं की पतीनं त्याला सुपारी दिली आणि ठार केलं, असं ते नव्हतं. कारण ज्यानं सुपारी घेतली होती तो जितू हा राजकुमारीचा प्रियकर होता. मग त्या प्रियकरानं आपल्या प्रेयसीची हत्या का केली होती आणि ही हत्या करण्यासाठी त्या पतीनं सुपारी दिलेली होती. म्हणजे बघा किती विचित्र अशा पद्धतीची ही घटना आहे. आणि आता ही हत्या व्हायला तिचे प्रेमसंबंध कारणीभूत होते का, पैशाचे व्यवहार कारणीभूत होते का? आपण सुरुवातीला म्हटलं होतं की शिकारीच या ठिकाणी शिकार बनलेला आहे. म्हणजे नक्की प्रकरण काय होतं, हत्या का केली, कशी केली? तर पुष्पेंद्र आणि राजकुमारी यांचा संसार होता, 17 वर्षाची मुलगी होती आणि यांच्या घरी जितू या तरुणाचं येणं जाणं होतं आणि राजकुमारीजवळ बऱ्यापैकी पैसा असायचा आणि जितू जो आहे त्यानं तिच्याकडून काही पैसे उसनवारीनं घेतलेले होते आणि जवळजवळ 7 वर्ष यांच्यामधली जवळीक जी आहे ती चाललेली होती, यांच्यातले संबंध जे आहेत ते निर्माण झालेले होते. आणि आपल्या पत्नीचे अशा पद्धतीचे संबंध पतीला समजल्यामुळे पती एकतर वैतागलेला होता, बायकोला मारहाण करत होता आणि त्याला दारूचं व्यसन लागलेलं होतं. आणि त्या पुष्पेंद्रला, त्या पतीला असाही संशय होता की त्या राजकुमारीचं अजूनही अनेक लोकांबरोबर ती अगदी जवळचे संबंध आहेत, अनैतिक संबंध आहेत आणि या गोष्टीचा त्याला राग येत होता. आता याच्यावरूनच पती आणि पत्नीमध्ये वाद होत होता आणि पैशावरून सुद्धा भांडणं व्हायला लागली होती आणि या सगळ्या गोष्टीला ती जी राजकुमारी आहे ती बिचारी वैतागलेली होती. आणि त्याच्यामुळे 1 वर्षापूर्वी, म्हणजे तिची हत्या झाली त्याच्या 1 वर्षापूर्वी तिनं तिचा जो प्रियकर होता जितू याला सोबत घेऊन आपल्याच नवऱ्याला ठार मारायचं अशी तिनं योजना आखली होती, प्लॅनिंग केलेलं होतं. आणि तिनं काय केलं, त्या जितूला फोनवरती सांगितलं होतं की आपण त्याला असं मारू तसं मारू, सगळा प्लॅन केलेला होता. आता हत्या करायचं ठरलं होतं, पण या जितूनं काय केलं, त्या राजकुमारीचं बोलणं रेकॉर्ड केलं आणि ते रेकॉर्ड केलेलं बोलणं हे त्यानं
तिच्या नवऱ्याला ऐकवलं, म्हणजे पुष्पेंद्रला ऐकवलं की बघ तुझी बायको तुलाच मारण्याचा प्लॅन करते आहे, त्यामुळे आपली बायको आपला खून करणार आहे आणि त्याच्यासाठी तिच्या प्रियकराची मदत घेणार आहे हे पतीला कळलं. पण आता त्या प्रियकरानंच त्याला सांगितल्यामुळे मग प्रियकर आणि पती हे दोघंही एकत्र आलेले आहेत. पण पती पत्नीमधला वाद जो आहे तो आता वाढलेला होता, दुरावा जो आहे तो आता वाढलेला होता. आणि मग या पतीनं विचार केला की माझी बायको मला मारणार त्याच्या अगोदर मीच तिचा काटा काढतो, आणि त्याच्यामुळं यानं तिला मारण्याचा कट रचलेला आहे. आणि मग यानं त्याला सांगितलं, त्याचे तुला सांगितलं की हे बघ तू मला मारला तर तुला काय फायदा होणार नाही, उलट तिच्याकडून तुझे पैसे घेतलेत ते पैसे पण तुला परत द्यायला लागणार आहेत. तिच्याकडून ह्यानं काहीतरी लाखो रुपये घेतले होते. तर मग त्या पतीनं सांगितलं, म्हटलं हे बघ तिच्याकडून जेवढे पैसे घेतले तेवढे सगळे पैसे तुला माफ, उलट 2 लाख रुपये मी तुला एक्स्ट्रा देतो, पण तू तिचीच गेम करून टाक. अशा पद्धतीनं त्या पतीनं त्या प्रियकराला, बायकोच्या प्रियकराला पतीनं सुपारी दिली. आणि या जितूनं मग अरविंद उर्फ मोनू गुर्जर आणि अनिकेत उर्फ दुजाना हे 2 शूटर होते, त्या शूटरांना ही सुपारी जी आहे ती दिलेली होती. आणि सुरुवातीला 50,000 रुपये दिले आणि 26 सप्टेंबर 2023 रोजी या मंडळींनी राजकुमारीची हत्या केली. अशा पद्धतीची घटना समोर आलेली होती. म्हणजे एक अत्यंत विचित्र, अत्यंत वेगळ्या पद्धतीची ही घटना आपल्या समोर येते. आता या घटनेबद्दलचं तुमचं मत काय आहे? म्हणजे एक पत्नी आपल्या पतीला मारण्याचा प्लॅन करते, तो प्लॅन तिचा प्रियकरच पतीला कळवतो आणि नंतर पती त्या प्रियकरालाच सुपारी देतो आणि आपल्या पत्नीची हत्या घडवून आणतो. अशा पद्धती म्हणजे अत्यंत दुर्मिळ अशा या घटना ज्या आहेत त्या घटना आत्ता आपण, म्हणजे ही घटना आत्ता आपण बघितली. अशाच प्रकारच्या सगळ्या गोष्टी, पण याच्यामुळे एकतर अनैतिक संबंध, दुसरे पैशाचे व्यवहार आणि तिसरे चुकीची संगत, या सगळ्यांमुळे अशा गोष्टी घडत राहतात. आणि त्याच्यामुळे ह्या प्रत्येक घटना ज्या आहेत त्या घटना आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जातात. या घटनेतनं आपल्याला काय धडा मिळतो हे खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.